तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. मकर संक्रांत म्हणलं की हे शब्द कानावर पडतात आपल्याला, पण त्याच्या मागचं डीप स्पिरिच्युअल मिनिंग काय आहे, त्याच्या मागची हिस्ट्री काय आहे आणि त्याच्या मागचं सायंटिफिक एक्सप्लेनेशन काय हे आपल्याला माहीत नसतं. तर हे छोट्याशा व्हिडिओद्वारे जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. तर फर्स्ट डेट 14 जानेवारी आहे. सर्वांना माहिती आहे, लीप इयरमध्ये 15 जानेवारी येते, हे पण माहीत असतं आपल्याला. पण कन्फ्युजन कधी होतं जर आपण भूगोलाचा रेफरन्स लावायचा प्रयत्न केला तर. भूगोलामध्ये काय ऐकतो आपण की सूर्याचं उत्तरायण जे आहे ते 21 डिसेंबरला सुरू होतं, कारण की 21 डिसेंबरला विंटर सॉलिस्टिस. UPSC ॲस्पिरंटला माहिती आहे पाहिजे हा, कारण की ह्याच्यावर मल्टिपल वेळा क्वेश्चन होऊन गेलेत. 21 डिसेंबरला काय असतं, विंटर सॉलिस्टिस. म्हणजे सोप्या भाषेत, मराठी भाषेत सांगायचं तर सर्वात मोठी रात्र, 14 तासापेक्षा मोठी रात्र, आणि सर्वात छोटा दिवस आहे, 10 तासापेक्षा कमी दिवस आहे 21 डिसेंबरला. आणि सूर्याची उत्तरेकडे वाटचाल, परसिव्ड वाटचाल जी आहे ती 21 डिसेंबरला सुरू होती. सायंटिफिक आहे, हे सर्वांना माहिती आहे. मग आपण हिंदू कल्चरमध्ये 14 जानेवारी का म्हणतो? 2 रिझन्स आहेत. पहिलं, आपण सूर्याची मुवमेंट आहे धनु राशीमधनं मकर राशीमध्ये संक्रमण होतं, चेंज होतं, मुवमेंट होतं. तर ते आहे 14 जानेवारी ही डेट. आणि तीच डेट उत्तरायणची पण आहे किंवा होती, हे म्हणलं तर रादर योग्य राहील. का? कारण की अर्थचा रोटेशनचा ॲक्सिस जो आहे दर 72 वर्षांनी 1 डिग्री चेंज होतो. त्यामुळे ही डेट आहे मकर संक्रांतीची, ती पण चेंज होत गेलेली आहे. जसं आपण लहानपणी ऐकलेलं आहे की स्वामी विवेकानंदांचा जन्म जो आहे तो मकर संक्रांतीला झाला, आणि तो दिवस काय होता, 2 दिवसापूर्वी सेलिब्रेट केला आपण, तो होता 12 जानेवारी. ऑब्व्हियसली राष्ट्रीय युवा दिन. आणि मग त्याच्या आधी पण स्वामी विवेकानंदांचा जन्म 1863, त्याच्या आधी पण गेला. मकर संक्रांतीची डेट आहे ती आधी होती. म्हणजे जसं 1700च्या अराउंड जी आहे मकर संक्रांतीची डेट आहे ती 5 जानेवारी होती. इव्हन त्याच्या आधी जर गेला तुम्ही तर ती डिसेंबर महिन्यामध्ये होती. आणि त्याच्या आधी म्हणजे जेव्हा मकर संक्रांत आपण सेलिब्रेट करायला सुरुवात केली तर ती डेट अराउंड जी होती 21 डिसेंबरमध्ये. आणि इव्हन पुढं जरी कॅल्क्युलेट केलं, मकर संक्रांतीची डेट आहे ती पुढे जाणार आहे. फॉर एक्झाम्पल 2150ला कॅल्क्युलेट केलं, मकर संक्रांती आहे ती 16 जानेवारी येणार आहे. नंतर अजून काही वर्ष पुढे गेला तुम्ही, 2600 सालाला गेला, आजपासून 400 वर्ष पुढे गेला तुम्ही, साधारणपणे 500 वर्ष पुढे गेला, तर ती डेट आहे ती 26 जानेवारीला येणार आहे. म्हणजे 2600 सालाला 26 जानेवारीला तुमची मकर संक्रांत येणार आहे. तर हे झालं डेटबद्दलचं कन्फ्युजन क्लिअर.